कालपासून नक्कीच त्यांची उपस्थिती आम्ही या स्पर्धेमध्ये तब्बल 5 दिवस पाहणार आहोत. हुकून या स्वागत आहे. तिकडे सागर पाटील आहेत, किरण पाटील, सगळे आमचे खारघरची मंडळी आहे. तर यावं आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. दादा आमचे किसनाथ दादा पाटील नक्कीच थोड्याच वेळामध्ये येतील, देखील लाईव्ह देखील पाहतील. कारण खूप चिंतामण पाटील असतील, नरेश पाटील, स्वामी पाटील, ही सगळी सिनियर मंडळी, सिनियर क्रिकेटर, आमचे नीलकंठ शेठ पाटील, प्रदीप पाटील असतील. तर सगळ्यांना विनंती आहे, खारघरचे आमच्या आणि घोडचे आजूबाजूचे आमच्या सर्व मान्यवर मंडळींना स्टार ट्रॉफीच्या वतीने आपलं स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती. चला वळूया मैदानाकडे, ऐकूया आवाज एक रायगडातील नामांकित समालोचक, आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे कोर कमिटी मेंबर आदरणीय रोशनजी पाटील तारा. धन्यवाद सन्माननीय अध्यक्ष संदीपजी पाटील. धन्यवाद आदरणीय नरेंद्र भगत सर. जाऊया मॅचच्या दिशेने. सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं पुन्हा एकदा स्टार ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. फैसल पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कपती समोर, सागर आणि एका बाजूला समाधान नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल राऊंड द विकेट. हुकचा प्रयत्न होता, अगदी बॉलच्या खाली आले होते, परंतु इथे बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला. सुरुवात डॉट बॉलने झाली. नौफिल 11 गावदेवी देवत हा संघ तुम्ही पाहताय. प्रत्येक संघांना सध्या खरं तर विविध पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचंही नाव या संघासोबत जोडला जातोय. टेनिस क्रिकेट आता व्यावसायिक झालं आणि प्रत्येक संघांना मात्र व्यावसायिक पुरस्कर्ते देखील लाभताना आपण पाहताय. आणि आज नौफिल 11 गावदेवी देवत हा संघ मैदानामध्ये खेळतो. सागरच्या स्लॉटमध्ये ऑन साईडला फिरून मारला बॉलला मिड विकेटच्या बाहेर, सीमारेषा पार, षटकार. या फटक्यावरती पुढे टाकला होता, अगदी बॉल स्लॉटमध्ये होता सागरच्या, आणि इथे मात्र चांगला फटका मिड विकेट क्षेत्राकडे पाहिला. आणि त्या ठिकाणी आपण पाहिला 6 धावा आल्या. अंपरच्या भूमिकेमध्ये आमचे जावेद परिसर आणि एका बाजूला तौसिफबाई स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि या सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. चांगलं योगदान या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून देखील राहिलं. आणि सभोवताली आपण पाहता गॅलेक्सी पॉईंटचे फ्लेक्सेस आहेत, त्याबद्दलही मी आवर्जून सांगेल. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी आपण जर पाहिला QR कोड लावण्यात आलेला आहे. तो QR कोडचा फोटो तुम्ही घेऊन जा. गॅलेक्सी पॉईंट या मोबाईल शॉपमध्ये विविध प्रकारच्या ॲसेसरीज आणि सर्व नामांकित ब्रँडचे फोन्स, iPhone 17 असेल, सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्काउंट मिळेल. आवर्जून भेट द्या त्या दुकानाला, त्या शॉपला. सर्व ग्राहकांसाठी मात्र सुवर्ण संधी. षटकार आला आहे, फैसल कमबॅक करेल का हे पाहावं लागेल. शॉट आपलेन आणि इथे हुक केला बॉलला, लाईनमध्ये होते, बॉलच्या खाली आले, दिशा दिली बॉलला, फाईन लेगच्या दिशेने बॉल मात्र निघालाय दणदण करत, सीमा पार, चौकार. 4 धावा या फटक्यावरती आल्या. स्कोर मूव्ज ऑन 10. पहिलं दशक पूर्ण झालं बॅटिंग करताना देवत संघाचं. पनवेल शहराच्या अगदी बाजूला असणारे हे गाव देवत. रोशन या विभागातील एक नामांकित क्रिकेटर आणि नामांकित स्पॉन्सर म्हणून ज्यांची ओळख आहे, मोठमोठे संघ नेहमीच त्यांनी पुरस्कृत केलेलं आहे, तसे आमचे ओवेचे इंबाशेठ पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये इंबाशेठ यांचं खूप मोठं योगदान आहे. खरं तर त्यांचं वेलकम, त्यांचं स्वागत करूया. नामांकित पुरस्कर्ते, त्यांचं आगमन. फुल टॉस, गुडघा टेकत फॉलिंग स्वीप, क्या बात आहे, कमालीचा फटका. सागरचा क्लास या फटक्यामध्ये पाहिला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला एका टप्प्यावरती, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. गाना तो बेहतरीन है, लेकिन यहाँ पर जैसे चौके छक्के लग रहे हैं, हमारे टीम के पूरे स्पॉन्सर नौफिल लाला काफी खुश. नौफिल 11 करत पण पाहता देवत संघ मैदानामध्ये खेळत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद. स्विच केला बॉलला, पुन्हा एकदा बैठक, आणि इथे मात्र अल्टी पलटी बॉलला केलाय, बाउंड्रीच्या बाहेर कल्टी, चौकार.
चौकार षटकारांचा डीजे देखील आता मूडमध्ये आलेले आहेत आणि चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. यावेळेला खरा बॉल बीमर, क्या बात आहे. सुरुवातीच्या षटकामध्ये मात्र आता धावांचा ओघ वाढत चालला. बीमरचा कॉल, त्यामुळे पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल. नेक्स्ट बॉल फ्रीट. अतिरिक्त रन्स खर्च करतात फैसल. या ठिकाणी आपण पाहिला धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. आतापर्यंत 19 विदाऊट लॉस 19 धावा. थांबवलं थोडासा रेडी नाही आहेत त्या ठिकाणी सागर. अतिशय विध्वंसक असा खेळाडू. खरं तर मागच्या वर्षी नाईट फॉर्मॅटमध्ये मयूरच्या जोडीने मात्र या खेळाडूने चांगलं योगदान दिलं आपल्या खरं तर टीमला. समाधान असेल, सागर असेल, मयूर आणि त्यांचे सर्व सहकारी. फ्रीड बॉल यावेळेला थोडासा वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी हात ड्रिल करून दाखवतात. खरं तर स्क्वेअर लेगच्या बाहेर हा फटका सजवायचा होता, परंतु फैसलचं कमबॅक या शेवटच्या बॉलवरती पाहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना नौफिल 11 देवत टीमची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 19. हा, देवद संघाला 2 धावांची पेनल्टी. नाही, जो रूल आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल. ओके, खरं तुमचा कंपल्सरी 12 पाहिजे. ओके ओके, चल आपण 2 धावा ह्या पेनल्टीच्या स्वरूपामध्ये घ्यावे लागतील. हां, शिस्तबद्ध आयोजन आहे आणि प्रत्येक संघानं मात्र या रूल्सचं फॉलो करावं लागेल. नियमांचं पालन या ठिकाणी करावं लागेल. आणि 2 रनची पेनल्टी देवत टीमला घोषित केली आहे. फ्लाईट दिली बॉलला, पुन्हा एकदा फुल लेन टाकलाय. बरोबर डाऊन द ग्राउंड घेत असताना लॉंग चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी आणि बॉल निघालाय बाउंड्रीच्या पलीकडे, सीमा पार, चौकार. चार धावा. इरबाज हा खेळाडू आहे गोलंदाजी मार्गपती तवजे संघाचा. अखेरच्या अंतरावरती हे गाव आहे आणि क्रिकेट प्रेमी गाव आहे. आज उभयनगरीमध्ये दाखल झालाय. खरं तर बरेचसे खेळाडू ज्यामध्ये रायगड का टायगर उस्मान पटेल ज्या गावाने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला दिला, तर तवजे गाव उस्मान देखील आला होता. पण बेलापूरच्या स्पर्धेमध्ये, सकाळच्या स्पर्धेमध्ये तोही सहभागी झालाय. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेंड केलाय. प्रॉपर टायमिंग. तिथे मात्र बॉल चला डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, चौकार. पेनल्टी घोषित केली आहे आणि पुन्हा एकदा फलंदाज आक्रमक झाले होताना आपण पाहत आहे. नौफिल 11 गावदेवी देवत हा संघ मैदानामध्ये खेळतोय. यावेळेला पार्टनरशिपचा प्रयत्न होता. लाऊड अपील होताना पाहायला मिळाली. खरं तर बॉलचं इम्पॅक्ट, पिचिंग आणि त्याच वेळेला डिरेक्शन पाहिलंय. यस, बॅटकट आहे, बॅटला स्पर्श केला बॉलने, त्यामुळे एक धाव ही खरं तर समाधानच्या खात्यामध्ये जाईल. एक धाव देवत संघाच्या खात्यामध्ये जाईल. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहता आतापर्यंत बिनबाद त्या ठिकाणी धावा आहेत 28. 28 लॉस ऑफ 0 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस करतं. असं वाटतंय की पहिल्या सत्रामध्ये एक मोठा उच्चांक पाहायला मिळतोय की काय, कारण अजूनही मैदानामध्ये मयूर येणं बाकी आहे. गतवर्षी आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग अगदी बाजूला जे मैदान होतं त्या स्पर्धेमध्ये अक्षरशः मयूरने ते मैदान गाजवून सोडलं होतं आणि स्वप्नातील पहिली 4 व्हीलर त्याला याच मैदानात मिळाली. आणि त्यानंतर आपण पाहिलं पिसारबाच्या नाईट स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मयूर 4 व्हीलरचा मानकरी राहिला. जबरदस्त खेळाडू आमचे मित्र शिवा गोंदले यांचं या ठिकाणी आगमन. शिवाबाई गोंदले यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. गोट करतं टेनिस क्रिकेटमधला सुपरस्टार ज्याने आय थिंक नागझरीच्या मैदानावरती आपल्या खेळाडूला खरं क्रिकेटला पूर्णविराम दिला. रेग्युलरमधून 40+ खेळताना पाहायला मिळतील आणि त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. रिवर्स पाहायला मिळाला आणि यावेळेला डॉट बॉल देखील आपण पाहिला. दोन्ही खेळाडू आक्रमक आहेत
उलटा पुलटा सरळ सर्व फटके त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे मैदानातील चहूबाजूला टोले जंग फलंदाजी पाहायला मिळाली. हेड शॉट क्या बात आहे, वेगाने बॉल आला, डोक्यावरती लागला. बॅटचा फ्लो, बॅट आपण जर पाहिला लवकर क्लोज झाला, बॅटचा खरं तर चेहरा लवकर क्लोज झाला, त्यामुळे बॉल त्याच्या चेहऱ्यावरती लागला. दुखापत असेल, पाणी हवं असेल तर लगेच मैदानाकडे पाणी घेऊन जा, रखरखत ऊन आहे. खेळाडू एकदम फिट आहे सागर, परफेक्ट असा हा खेळाडू. चला मयूर, सागर सांगतो मी ओके आहे, पण पाण्याची गरज नाही. आपण लगेच पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. यावेळेला पॅड स्वीप, पुन्हा एकदा वाकले, मागचा पाय वाकवला, दिशा दिली बॉलला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय गोळीच्या वेगाने, बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार, आणि पंचांचा इशारा नो बॉल. खराब फिल्डिंग लावण्यात आले आहे, एक अतिरिक्त फिल्डर त्या ठिकाणी आहे, त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. त्यामुळे इथे आपण पाहिला पुढचा बॉल फ्री असेल, या बॉलवरती 5 धावा मिळतील बॅटिंग करत असताना देवट टीमला. उघडा डोले पहा नीट, नेक्स्ट बॉल फ्रीट मैदानामध्ये सांगतात आमचे पंच तौसिफ बाय. त्यांचा इशारा आलाय, खरं तर पुढचा बॉल फ्रीट आहे. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल आणि समोर पुन्हा एकदा सॅगी सागर, दबाव आहे गोलंदाजावरती. सुपर एटमध्ये खरं तर जयनुमान दातोले संघ पोहोचला. मी विचार केला की फोटो काय अजून झाला नाही, कारण आजकाल हा ट्रेंड आणि असायला हवा. विजयाचा आनंद प्रत्येकाला साजरा करता, प्रत्येकजण गावकरी देखील बघा. फ्रीडचा बॉल असल्या कारणाने खेळाडू सुरक्षित आहे. त्रिफळा उद्ध्वस्त झाला आणि इथे खऱ्या तर आपण पाहता सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपत असताना धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल 33 धावा. म्हणजे बघा सुपर एटला संघ क्वालिफाय झालाय आणि मोठ्या स्पर्धेमध्ये झालाय. त्यामुळे गावातील सर्व पाठीराखे किंबहुना संघाचे सर्व चाहते प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसला, इंस्टाग्राम स्टोरीला हा फोटो व्हायरल तुम्हाला होताना पाहायला मिळेल. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण विशालदादा मडवी तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. डीजे दोन षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती आल्या तब्बल 33. काल परवा मागच्या हप्त्यामध्ये पारगावमध्ये संकल्प बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी झाली. 3 दिवसाची स्पर्धा होती, 24 संघ होते, परंतु पहिल्या दिवशी वेळाअभावी एक सामना पेंडिंग राहिला आणि ज्यामध्ये कामोटे पेठ संघ हा सामना बॅलन्स होता. आणि तरी देखील स्टेटस आले पेठ संघाच्या सर्व पाठीराख्यांचे, आमचा संघ टॉप 6ला पोहोचला. आम्हालाही वाटलं एक दिवस वाढवला असेल आयोजकांनी, पण तसं नव्हतं. एक आनंद असतो प्रत्येक संघांचा, प्रत्येक पाठीराख्यांचा, कारण प्रत्येकाला वाटतं आपल्या संघाची चांगली कामगिरी व्हावी, प्रत्येक क्षेत्राकडून प्रत्येकाकडून त्यांना स्तुती मिळावी, प्रशंसा मिळावी, हाच त्यामागचा एक हेतू असतो. आणि आपल्या खेळाडूंना एक मोटिवेशन मिळतं त्यातून. विनीतच्या सर्व संघांचं, विशालच्या संघाचं नक्कीच अभिनंदन आम्ही करतोय. तुम्हाला शुभेच्छा पुढील मॅचसाठी. 3ऱ्या षटकाला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती आलाय ताबिश. ताबिश हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण येताना पाहत आहे. समोर समाधान आणि एका बाजूला सागर एस फॅक्टर. चला थोडं स्पीडअप करायचं बघा. टाईम लिमिट राहील तुम्हाला बरोबर 25 मिनिटाचा कालावधी आणि ज्यामध्ये 5 षटकं तुम्हाला समाप्त करायच्या आहेत. ही सूचना मात्र पंचांकडून आली. 12वा खेळाडू थोडा लेट आलाय, 2 रनची पेनल्टी घ्यावी लागली. यावेळेला फुल लेंथ आहे. राऊंड द विकेट बॉल टाकत असताना पण पहिला ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला बॉलच्या मेरिटनुसार खेळले असे, कव्हर्सला टार्गेट केला असं तर कदाचित एखादा मोठा फटका पाहायला मिळाला असता. आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल 34. 60+ जर धावा झाल्या तर मयूर वाघमारची 2 षटकं, विचार करा हा सामना किती भारी होईल. देवसंघासाठी फाईनला खेळले, फाईन चौकार. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, बॉल निघाला गोळीच्या वेगाने, सीमा पार, चौकार. सदतीस धावा नॉट आउट. भागीदारी आपण पाहता दोन्ही खेळाडूंमध्ये 37 धावा जे होताना पाहायला मिळाली. ताबिश कमबॅक करेल का हे पाहायचं आहे. धीम्या गतीचा बॉल, ब्लाइंड स्ट्रोक,
डोळा बंद करून मात्र हा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. हॅड अँड आय कॉर्डिनेशन योग्य नव्हता आणि इथे आपण पाहिला लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आली. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. जावेद परिसर गेले कित्येक वर्ष पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहत आहे आणि त्यांनी सांगितलं यंदाचा हा शेवटचा वर्षाचा जो शेड्यूल त्यांनी घेतला आहे काही स्पर्धांचा ते कंप्लीट करतील आणि आपल्या क्रिकेट खरं तर कारकिर्दीला पंचांच्या भूमिकेला ते अलविदा करतील. त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. खरं तर लिजंड आहेत. मैदानावरती प्रत्येक खेळाडू त्यांचा रिस्पेक्ट करतो हे खास वैशिष्ट्य आहे. पंच सिनियर असणं का गरजेचं आहे त्यांचा रिस्पेक्ट देखील केला जातो. कोणत्याही प्रकारचा त्यांच्या निर्णयाला कधी कुठल्या खेळाडूने बोट दाखवणं एवढी चांगली कामगिरी जावेद परिसर यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. रायगड असो ठाणे असो प्रत्येक परिसरामध्ये आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं आणि या स्पर्धेसाठी सातत्याने त्यांची उपस्थिती आपण पाहिली. अवे फ्रॉम द बॉडी या ठिकाणी आपण पाहिला व्हाईट बॉलचा इशारा आहे आणि खास करून आमच्या कर्नाळा परिसरामध्ये जेव्हा साबीरभाई दलवी यांची स्पर्धा असते तेव्हा देखील जावेद परिसरांची उपस्थिती आम्ही प्रामुख्याने नेहमी पाहत असतो आणि त्यांचं मनापासून आम्ही नक्की या ठिकाणी कौतुक करू. त्यांच्या सर्व वाटचालीसाठी आपण त्यांना देऊया शुभेच्छा. व्हाईट बॉलचा इशारा सागर स्ट्राईक एंडवरती. फुल टॉस आहे. मिसकूट झाला प्रॉपर कनेक्शन नाही आहे परंतु मिडऑनला मिड विकेटला केले माफी असावी हा फटका. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. एक सिंगल या बॉलवरती आली. 40 धावा बघा. उस्मान पटेल बेलापूरच्या करत मैदानावरती आहे रायगड भवनच्या. जर इथे असता तर गर्दी प्रचंड वाढली असेल. हे करतं उस्मान पटेलचं वैशिष्ट्य आहे. परवा उद्या असेल कदाचित या मैदानात उस्मान डेफिनेटली केले परंतु मैदान भरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. उस्मानचं फॅन फॉलोविंग चाहता वर्ग आपण नेहमी पाहिला. याही वेळेला ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअरलेगकडे खेळले. वन्स अगेन सिंगल रन या ठिकाणी येत असताना आपण पाहत आहे. समाधानच्या बॅटमधून 41 धावा धावफलकावरती आहेत विदाऊट लॉस. पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी मैदानामध्ये होताना आपण पाहता सागर आणि समाधान या दोन खेळाडूंमध्ये 41 धावांची भागीदारी आतापर्यंत राहिली. 2 रनची पॅनल्टी. एखादा संघनायक टॉससाठी वेळेवरती आला नाही आहे तर प्रतिस्पर्धी संघाला टॉस विन घोषित केलं जात आहे. हा देखील या स्पर्धेचा नियम आहे. कोलाट टाकला बॉल. बॅट अँड पॅटच्या मधून निघाला बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अनेक नियम आहेत. त्या नियमांचं पालन तुम्हाला या स्पर्धेमध्ये करावं लागेल. यस तर याचबरोबर ज्यांचं इथे आगमन होतं या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने आम्ही या स्पर्धेमध्ये रायगडचे शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व आदरणीय बबनदादा पाटील साहेबांना आम्ही पाहिलं. आज या स्पर्धेमध्ये सन्माननीय बबनदादा पाटील यांचे सुपुत्र आदरणीय शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व कैलास शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. कैलास शेठ पाटील कारण ज्या अर्थाने आपण पाहतोय की काल बबनदादा पाटील साहेब इथे येऊन गेले आणि त्यांनी हा क्रिकेटचा रणसंग्राम पाहिला. नेहमीच या स्टार चषकामध्ये बबनदादा पाटील साहेबांची उपस्थिती ही प्रामुख्याने असते. हे ओवे गावावरती असलेलं त्यांचं प्रेम आणि ओवे गावाचं असलेलं त्यांच्यावरचं प्रेम हे नेहमीच एक संबंधाचं राहिलेलं आहे. आज या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर तसे एक अनुभवी आणि एक जबरदस्त क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे. पहिले ते क्रिकेटर म्हणून आम्ही नक्कीच त्यांना म्हणतो पण आज राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगले धडाडीचे नेते म्हणून पुढे आलेले आहेत. युवकांना प्रेरणा देणारे व्यक्ती म्हणून पुढे आलेले आहेत. असे सन्माननीय कैलाश पाटील बबनदादा पाटील यांचे सुपुत्र आज या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत. त्याबद्दल स्टार क्रिकेट संघ ओवे आयोजित स्टार चषकामध्ये कैलाश पाटील आपला आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि येणाऱ्या जो थरार निवडणुकींचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये नक्कीच त्यांची वर्णी आपण पाहणार आहोत आणि भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर तुम्हाला देखील आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये फक्त 8 आल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41. पहिल्या ओव्हरमध्ये 19, सेकंड ओव्हरमध्ये 14, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8. करताना उतरता क्रम लागला आता या संघासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 19 त्यानंतर त्याच्याही पेक्षा कमी, त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये अजून कमी. 4थं षटक मिस टायमिंग आहे. फटका विसेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता ऑन द राईस परंतु इथे एकच धाव राहिली या बॉलवरती. एक धावाली. मयूर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय ज्याचा उल्लेख केला. असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हातभार असतो आणि जेव्हा मयूरच्या आयुष्यामध्ये वहिनींचं आगमन झालं आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात 2 4 व्हीलर देखील मिळाल्या व त्याच्याबरोबर त्याची मेहनत देखील तितकीच महत्त्वाची आहे. लक फॅक्टर त्याच्या ऑन झाले.
बॅकफुटला आले होते, मिस टायमिंग आहे. याही वेळेला आपण पाहताय खरं तर झेलची शक्यता होती, परंतु मयूरने फील्ड पोझिशनमध्ये आक्षेप घेतला आणि यस चेक केलं जाईल सर फील्ड पोझिशन. योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. जो काय निर्णय असेल त्या निर्णयाचा सन्मान दोन्ही टीमला करावा लागेल. कैलासदा पाटील यांचं आगमन खरं तर कौटुंबिक राजकीय वारसा लाभलेलं हे व्यक्तिमत्व. नो बॉल सर, नो बॉल. यस, नो बॉल कॉल. पुन्हा एकदा आपण पहिला फील्ड पोझिशनमध्ये त्या ठिकाणी थोडासा व्यत्यय आला, त्यामुळे आणखीन एकदा एकाच सामन्यामध्ये 2 वेळा नो बॉल पाहायला मिळाला. याचं कारण आहे कमी वेळा एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होणं. नवोदित खेळाडू आहेत या टीममध्ये व एखाद्या जबाबदारी किंवा कॅप्टनची भूमिका साकारा आणि फिल्डिंग लावा, त्या चुका होणार नाही आहेत. सिनियर खेळाडू जो असेल टीममधला त्यामुळे वेळ जाणार नाही आहे. 1+1 नो +1 अशा 2 धावा आल्या. नेक्स्ट बॉल फ्रीड असेल समाधानसाठी. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहता आतापर्यंत 44. फ्रीडचा बॉल ऑन साईडला खेळत असताना वाडी स्ट्रॉंगनला लास्ट मोमेंटला बॉलला आतमध्ये पास केलं, ढकललं अक्षरशः आणि धावा वाचवल्या 2. गुड फिल्डिंग. धावा वाचवणं देखील गरजेचं आहे आणि ते धावा वाचवत असताना क्षेत्ररक्षक आपण पाहिला वाडी लॉंग ऑन क्षेत्राकडे 46. 46 धावा धाव फलकावरती आहेत. 4थं षटक मार्गस्थ आहे. मयूर स्ट्राईक एंडवरती कधी येतो याची प्रतीक्षा आहे त्याच्या चाहत्यांना. समाधान प्रयत्न करतो, गुडघा टेकत पुन्हा एकदा स्लॉग हिटचा प्रयत्न आहे. आडव्या बॅटने खेळले मिड विकेटकडे, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, विश्वास दाखवला. मागच्या RPLमध्ये मयूर काय खेळला होता, प्रत्येक गोलंदाजांच्या अगेन्स्ट त्याने फलंदाजी जबरदस्त केली होती. गोलंदाजीमध्ये देखील तीच त्याची दाहकता पाहिली. ॲज अ बॉलर म्हणून त्याची भूमिका राहिली खुल्या गटामध्ये, परंतु सध्याच्या घडीला एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून तो भूमिका साकारतो आपल्या देवत संघासाठी. नौफिल 11 गावदेवी देवत हा संघ मैदानामध्ये उतरला आहे. धीम्या गतीचा बॉल, फ्लाईट दिली बॉलला, हलक्या हाताने खेळत असताना कॉपीबुक स्टाईलने ड्राईव्ह केला बॉलला. एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे केले. सेकंडचा कॉल. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. सेन्सेबल क्रिकेट. मयूरलाही ठाऊक आहे जर का 60च्या आसपास पोहोचलो तर नक्कीच त्या ठिकाणी संघर्ष करता येईल. सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकामध्ये धावा होत्या तब्बल 33. तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या फक्त 8. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत कमबॅक. हाफ ट्रॅकर आहे स्क्वेअर लेगला. मेन अंपगत स्क्वेअर लेग पंच आहे, त्यांच्या दिशेने फटका होता. 1 धाव या ठिकाणी मिळेल. कमबॅक 50 कंप्लीट. 50वा धाव फलकावरती आपण येताना पाहत आहे. 50 रन टाळ्यांचा गजर त्या ठिकाणी होतोय. डगआउटमधून मात्र मोटिवेट करत खेळाडूंना. आजच्या दिवसातील खरं तर पहिल्या फेरीमधला हा 3रा फ्रेश सामना. चला पाणी हवं आहे, पाणी घेऊन जा. आणि यानंतर सामना असेल तो म्हणजे गावदेवी घोट विपक्ष शिवशक्ती खारघर हा सामना असेल. दोन्ही संघांचे संघनायक. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. चला पाणी हवं आहे, पाणी लगेच मैदानाकडे घेऊन जा. दुपारचं सत्र आहे. स्टार ट्रॉफी 2025चे दमदार आयोजन नियोजन आपण सध्या पाहता या मैदानावरती. समाधान आणि त्याच्या बरोबरीने मयूर सागर बाद झाला, ज्याने वैयक्तिक आपल्या संघाला 23 धावांचं योगदान दिलं. 13 बॉलमध्ये 1 षटकार 4 चौकार त्याच्या इनिंगमध्ये पाहिले. समाधानच्या बॅटमधून 3 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले. आणि एका बाजूला मयूर त्याला चांगली साथ देत असताना शेट्टू 11 तळोजा हा संघ मैदानामध्ये उतरलाय. अखेरच्या अंतर्गत असणारं हे गाव पुन्हा एकदा याच परिसरातील आणखीन 2 ताकदवर संघ गावदेवी घोट एका बाजूला शिवशक्ती खारघर या 2 संघामध्ये ही लढत आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. ऑलरेडी वरच्या 4 संघांमधून आपण पहिला त्या ठिकाणी जर्मन दातिवली हा संघ सुपर 8साठी क्वालिफाय झाला आहे. आज आणखीन एक संघ सुपर 8मध्ये क्वालिफाय तुम्हाला होताना पाहायला मिळेल. tenniscricket.in माध्यमातून हे टेलिकास्ट तुम्ही या स्पर्धेचं होताना पाहताय. चर्चा होईल खरं तर सातत्याने गॅलेक्सी पॉईंट या मोबाईल शॉपची. विविध प्रकारचे चांगले ॲसेसरीज मोबाईल्स फोन तुम्हाला आवर्जून त्या दुकानाला भेट द्यावी लागेल. आणि समोर ब्लॅक स्क्रीनच्या अगदी बाजूला जो खरं तर QR कोड लावलेला आहे स्कॅनर, त्याला तुम्ही त्याचा फोटो घेऊन जा. तुम्हाला तिथे कन्सेशन मिळेल, डिस्काउंट मिळेल. जो प्रेक्षक येईल या ठिकाणी त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे सर्वांसाठी. लास्ट बॉल 50वा स्कोर कार्डवरती. समाधानला आता एकच करावं लागेल, 1 षटकार चौकार किंवा 2 धावा घ्याव्या लागतील, कारण मयूरला हवी आहे लास्ट ओव्हरमध्ये स्ट्राईक. 50 खरं तर कमबॅक शेट्टू 11 तळोजा संघाने केला असंही म्हणायला हरकत नाही आहे. एका क्षणाला असं वाटलं होतं ही धावसंख्या प्रचंड मोठी होईल आणि इथे विकेटची संधी आहे.
विकेट किपरने झेल टिपला स्वतः. शेट्टूबाई क्या बात आहे. झेल टिपत असताना आनंद उत्सव त्यांनी साजरा केला. समाधानचा विकेट मिळाला. 4 ओव्हरचा खेळ संपत असताना धावा धाव फलकावरती लागल्या. 2 गडी बाद 50 धावा. आपण पाहताय आदरणीय कैलासदादा पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन. तरुणांच्या गळ्यातलं तावीज आणि एक सक्षम युवा नेतृत्व या परिसरातलं एक काळ ज्यांनी गाजवला क्रिकेटच्या माध्यमातून आजही गाजवत आहेत. खरं तर आज सामाजिक राजकीय वारसा जपणारे दमदार युवा नेतृत्व कैलासजी पाटील साहेब तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 गडी बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय भूषण वाघमारे. मयूरला मात्र आता 6 बॉलमध्ये चांगलं इम्पॅक्ट टाकावं लागेल, कारण पुढच्या स्पेलमध्ये जेव्हा शेट्टू 11 तोजा संघ बॅटिंगला उतरेल तेव्हा 2 षटकं मयूरची महत्त्वाची असतील. त्यामुळे त्यांच्यासमोर तुम्हाला जर का सामना जिंकायचा असेल, या स्पर्धेमधलं आव्हान टिकवायचं असेल, तर या ओव्हरमध्ये गोलंदाज आलेत 5व्या षटकासाठी फरहान. त्यांना मात्र आता कमी धावांचं षटक फेकावं लागेल, इकॉनॉमिकल फिगर षटक टाकावं लागेल. एका क्षणाला असं वाटलं, मी म्हटलं देखील होतं की या स्पर्धेमधला कदाचित उच्चांक पाहायला मिळतो की काय, जेव्हा पार्टनरशिप झाली पहिल्या विकेटसाठी मोठी, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 33ची. परंतु त्यानंतर जे कमबॅक झालं खरं तिसऱ्या षटकामध्ये ताबिशचं ते कौतुकास्पद होतं. त्याने वाखाणण्याजोगं कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. आणि तदनंतर 4थ्या षटकामध्ये आलेला खरं तर इरबाज त्याने देखील चांगलं कमबॅक केलं. आता फरहान या षटकामध्ये आला. समोर मयूर वाघमारे, कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये प्रसिद्धी मिळालेला हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती शफल झाले. बॉलला उडवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. पिकअप शॉट, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार, षटकार. धावा स्कोर कार्ड वरती आहे. 2 गडी बाद 56 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मी मगाशी म्हटलं मयूर वाघमेला जितकी स्ट्राईक मिळेल तितका धावा येतील. नौफिल 11 गावदेवी देवत हा संघ. खरं तर आपण पाहत आहे नौफिल शेटांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे क्षण तुम्हाला पाहायला मिळतील, कारण षटकार ठोकला आता मयूरने. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 रनची पॅनल्टी आहे देवत टीमला. धावसंख्या उभारायची आहे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. यावेळेला कमालीचं कमबॅक, क्या बात आहे, जबरदस्त बॉल टाकला. या लेंथमध्ये जर का तुम्ही गोलंदाजी करत असाल तर नक्कीच तुम्ही एक उत्तम दर्जाचे गोलंदाज असाल. आणि इथे काय बॉल टाकलाय. मयूरला खरं तर रूम क्रिएट करून दिलेली नाहीये. अगदी पुढे टाकला होता, वेगाने बीट केलं, गती होती, टप्पा अतिशय योग्य होता त्या ठिकाणी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फुल लेंथ आहे, क्रॉस बॅटेड केले मिड विकेटला. सेकंडसाठी निघालेत मयूर, रिस्क घेतली, त्यांना हवी स्ट्राईक आणि एकाच पटरीवरती 2 रन. आता खेळाडू बाद रन आउटच्या स्वरूपात डायमंड डक झालाय भूषण. तिसरा खेळाडू बाद झाला. भूषणला स्ट्राईक देखील मिळाली नव्हती आणि हा खेळाडू रन आउटच्या स्वरूपात बाद झाला. 57 धावा, कमालीचं कमबॅक केलं शेट्टू 11 तळोजा या संघाने. बघा प्रतिस्पर्धी संघाला कमी आखता येणार नाही आहे देवा टीमला. तळोजा संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईन आहे, तळोजा संघाकडे चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे नक्कीच हा सामना देखील तितकाच रफ अँड टफ तुम्हाला होताना पाहायला मिळेल. 57 धावा. शुभम पाटील आलाय स्ट्राईक एंडवरती. या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रथम पाटील खरं तर घोट संघाचे कॅप्टन, त्यांचे या ठिकाणी आगमन. हलक्या हाताने खेळत असताना स्क्वेअर लेगकडे खेळले आणि स्ट्राईक दिली मयूरला. हे फार महत्त्वाचं आहे, कारण आता अंतिम षटकातील काही बॉल बाकी आहेत आणि काही बॉलवरती जर का मयूर स्ट्राईकला असेल तर नक्कीच धावा येतील. 1 धाव आली. 58 वरती पोहोचला त्या ठिकाणी नौफिल 11 टायगर 11 देवत संघ. 58 शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 2 रनची पॅनल्टी आहे ऑलरेडी देवत टीमला. जितका धावा येतील, जितकं टार्गेट असेल त्यातून 2 धावा लेस होतील. 2 धावाचा ॲडव्हान्टेज मिळेल शेट्टू 11 तळोजा टीमला. याची आम्ही पुन्हा एकदा अनाऊन्समेंट करतोय. शिस्तबद्ध असं आयोजन
आणि भरपूर चांगलं नियोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहे. स्टार ट्रॉफी 2025 हे शानदार पर्व. हाफ ट्रॅकर उडवलाय बॉलला. मयूरसाठी मात्र हे आमंत्रण होतं हाफ ट्रॅकरचं. त्याच्यावरती मात्र हा दमदार षटकार पाहायला मिळाला. 6 धावा. स्टार ट्रॉफीचे आमचे स्टार आयोजक निकेश मात्र निकू यांचं आगमन. त्यांचंही स्वागत. बघा, पहिला चेंडू ज्या लेंथमध्ये टाकला त्याच लेंथमध्ये हा 5 बॉल टाकला आणि खरं तर मयूरसाठी अतिशय चांगलं आमंत्रण होतं आणि त्याचा मात्र त्याने स्वीकार केला आणि इथे मात्र हा षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा हा निर्णायक चेंडू असेल. आतापर्यंत स्कोर कार्डमध्ये धावा आहे तब्बल 64. 64 आजच्या दिवसातला हायेस्ट होता. 71चा जो खरं तर डायगर संघाने केला होता पहिल्या लढतीमध्ये. त्याचा पाठलाग करताना 72 धावांचा पाठलाग करताना उसाटणे संघ पराभूत झाला आणि त्यानंतर मात्र या मॅचमध्ये देखील आता एक वेगळा उच्चांक गाठण्यासाठी देवस संघ सज्ज झालेला आहे. समोर पुन्हा एकदा मयूर वाघमारे. वन्स अगेन याही वेळेला शॉटम पूल हा पंप चॅक. मिड विकेटला फिल्डर आहे, त्यांच्या डोक्यावरून बॉल निघालाय. मस्तक पे दस्तक देता हुआ हे दमदार छक्का शेवट गोड केलाय मयूरने. 6 धावा आल्या फटक्यावरती. षटकाराच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना टोटल धाव फलकावरती आल्या तब्बल 3 गडी बाद 70. हॅलो. यस, धन्यवाद रोशन. तर दोन्ही कॅप्टन आलेत. मी टॉस करण्यासाठी विनंती करेन. आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे सन्माननीय रायगडातील नामांकित टेनिस क्रिकेटचे जबरदस्त असे क्रिकेटर आणि आज राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव मित्रांनो गाजतोय, सन्माननीय बबनदादा पाटील साहेबांचे सुपुत्र कैलासदादा पाटील यांच्या शुभास्ते आम्ही इथे टॉस करतोय. हे काल ज्यांनी गाजून सोडलेलं आपण नेहमीच पाहिलेलं आहे. स्टेल कॉल. तर अतुल मात्र इथे टॉस जिंकलाय. तर नक्कीच अतुल, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. यस, फिल्डिंग घेतली आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? तरी कमीत कमीपर्यंत प्रयत्न करू आम्ही. स्पर्धेबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूपच चांगले आहे आणि पलीकडल्या वर्षी आम्ही खेळलो होतो इथे, तेव्हा आम्ही रनरअप राहिलो होतो याच्या टुर्नामेंटला. क्या बात आहे. तर या वर्षी नक्कीच ते स्वप्न मात्र सजवून आलेलं दिसतोय कारगरगाव. तर खूप साऱ्या शुभेच्छा. प्रीतम फलंदाजी करायची आहे. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? मी फलंदाजीच केली असती. येस, म्हणजे मनासारखं झालंय. काय टार्गेट माइंडसेट असेल? टार्गेट सेट नाही, पण जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू का जेणेकरून सेकंड इनिंगला त्यांच्यावर प्रेशर राहील. आज गावदेवी घोट संघ खेळतोय. कारण काही दिवसापूर्वी एक धक्कादायक गोष्ट की गावदेवी घोट संघामधून एक असा क्रिकेटर ज्यांनी निवृत्ती घोषित केली, ते म्हणजे सर्वांच्या परिचयाचे व्यक्तिमत्व शिवा गोंधली यांचा किती अभाव या संघाला पडेल? अभाव तर पडेल, कारण की म्हणजे तो असल्यानंतर म्हणजे जो पोरांमध्ये जो धाक असायचा तो आता थोडाफार आम्हाला त्याची उणीव भासेल. कारण की आता आम्हाला जे आम्ही थोडेफार सिनियर आहोत त्यांच्यावरती ही जबाबदारी वाढलेली आहे आता. यस, क्या बात आहे. शिवा गोंधली यांच्याबद्दल काय मार्मिक वक्तव्य केलंय ते प्रीतमने. चला, तर शिवा गोंधली यांची खरोखरच उणीव तर जाणणारच, परंतु पाठी बघून देखील त्या चांगला सहकार्य राहील. तर कैलास पाटील साहेबांचा सन्मान इथे आम्ही करतोय. आणि याचबरोबर आमचे तलोजाची आणबान शान सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व मुबीन पटेल साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम मुबीन शेठ, स्वागत आहे तुमचं या स्टार चषकामध्ये. मुबीन शेठ यावं. या मुबीन शेठ या. कैलास पाटील यांचा आपण सन्मान इथे घेतोय. एक काल ज्यांनी खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर रॉयल कलंबोली संघाचं अनेक वर्ष नेतृत्व, मोठमोठ्या नाईट स्पर्धा ज्यांनी आपल्या फलंदाजीने गाजवून सोडल्यात, आज मात्र राजकीय क्षेत्रामध्ये मोठी वाटचाल त्यांची पाहायला मिळते. तर या स्टार चषकाच्या वतीने सन्माननीय कैलास शेठ म्हात्रे, त्याचबरोबर आमचे कैलास शेठ पाटील, तसेच आदरणीय मुबीन शेठ पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे.
तर कैलास पाटील यांचा सन्मान खऱ्या अर्थाने आमचे झहीरजी पटेल यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मुबीन शेठ आज क्या बात है. या घे मुझो घे. तर कैलास पाटील आपण नक्कीच आलात आणि नक्कीच आपल्याला अजून फायनलमध्ये देखील इथे उपस्थित राहायचं आहे अशी आयोजकांच्या वतीने नक्कीच आपल्याला विनंती आहे. मुबीन शेठ यांचा सन्मान. येस थँक्यू. हाँ यस, थोड़ी सी वार्तालाप जरूर हुई है मुबीन शेठ से, क्योंकि वो तो इंतजार है दोस्तों, इंतजार की घड़ी कुछ ही दिनों में खत्म होने वाली है. कि हम हमेशा कहते हैं मेला कब लगेगा, वो मेला हमारे तलोजा का. बिल्कुल मुबीन से अभी अभी वार्तालाप हुई है कि अब जो रण संग्राम इलेक्शन का है उसको देखकर बिल्कुल वो मेला इस साल जरूर लगने वाला है तलोजा में दोस्तों. हॅलो, आमचे ओवे स्टार क्रिकेट संघ ओवे संघाचे बिग सपोर्टर आणि एक उद्योजक म्हणून ज्यांची खऱ्या अर्थाने ओळख आहे असे आमचे सन्माननीय सलीम शेठ पटेल यांचे सुपुत्र अकीब पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे. अकीब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती. हॅलो, धन्यवाद संदीपजी पाटील सर. तर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा हा तिसरा सामना षड्डू 11 तलोजा विपक्ष देवत. 2 धावा पॅनल्टीच्या पहिल्याच ॲड होतील या ठिकाणी षड्डू 11 तलोजा संघाच्या टोटलमध्ये. या पहिला चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफच्या वरून दणदणीत चौकार येतो. मयूर वाघमारेच्या पहिल्या चेंडूवर चौकार येतो. फैजल आणि अर्षद अशा प्रकारचे सलामीवीर. यावेळेस डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू रिलीज केला. पंच जावेद फरीद सर या ठिकाणी दर्शवता चेंडू खराब आहे. मयूरला थोडी लाईन अँड लेंथ या ठिकाणी पुन्हा एकदा शोधावी लागेल, कारण आपण जर पाहिलं आत्तापर्यंत 2 चेंडू रिलीज केले. पहिला चेंडू ऑफ स्टम्पच्या खूपच बाहेर रिलीज केला होता, खूप चांगला लॉंग ऑफच्या वरून चौकार पाहिला. त्यानंतर लेग स्टम्पला मिस करणारा चेंडू होता. हो, खूप चांगला आपल्या नॅचरल रिदममध्ये तो मयूर शॉर्ट ऑफ गुड लेंथ टाकली. थोडासा मूव केला चेंडूला. विकेट किपरच्या ग्लव्समध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूने या ठिकाणी सांगता करते. एकूण जर आपण पाहिलं तर 71 धावांचं एक मोठं लक्ष 30 चेंडूमध्ये साकारायचं आहे ते षड्डू 11 तलोजा क्रिकेट संघाला. मयूर ओव्हर द विकेट. यावेळी शॉर्ट पिच चेंडू योगावर वेगावर स्वार होतो मयूर. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट निघून जातो. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला, दुसरा चेंडू वाईड. त्यानंतर मात्र रिदममध्ये यायला वेळ घेत नाही मयूर. त्वरित अगदी तात्काळ या ठिकाणी रिदममध्ये येतो. आपली ओळख काय, आपली चुणूक काय टेनिस क्रिकेटमध्ये हे पुन्हा एकदा सिद्ध करण्यापासून मयूरला कोणी वंचित ठेवू शकत नाही. ओव्हर द विकेट. यावेळेस क्रॅकिंग ड्राईव्ह ऑफ साईडला क्षेत्ररक्षण चीप फड्या उडवत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. फटका मिळाला. अशा प्रकारचे ड्राईव्ह टेनिस क्रिकेटमध्ये खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात, पण यावेळेस फैजलने मात्र थांबला, थोडासा वेट केला आणि खूप चांगला फटका या ठिकाणी फैजलच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावर 2 पेनल्टीच्या ॲड करून धावा 11 धावा. पेनल्टीच्या 2 धावा ऑलरेडी ॲड केलेल्या आहेत. ओव्हर द विकेट एज लागली होती आणि पहिला मोहरा या ठिकाणी गारद होतो तो षड्डू 11 तलोजा क्रिकेट संघाचा आउट होणारा फलंदाज फैजल. डीजे
तो आउट होणारा फलंदाज होता फैजाल. नवीन फलंदाज आपण तळोजा संघाकडून आपण ताहिरला पाहतो. खूप मोठं आव्हान समोर घेऊन उभा. तर इथे व्यासपीठावरती आपण पाहतोय आमचे ओवे गावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचे सलीम शेठ पटेल यांचे सुपुत्र आकिब सलीम शेठ पटेल आज इथे बसलेले आहेत आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 51,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला. जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. सलीम शेठ यांचं नेहमीच सहकार्य या स्पर्धेमध्ये असतं आणि नेहमीच त्यांचा आशीर्वाद स्टार क्रिकेट संघावरती स्टार ट्रॉफीवरती आहे. तर नक्कीच आखिब तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आत्ता ज्यांचं इथं आगमन आपण पाहिलं सन्माननीय कैलास शेठ पाटील पापडीचा पाडा यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 11,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच सर्व दानशूर दात्यांचं या ठिकाणी स्टार क्रिकेट संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. त्याचप्रमाणे खूप चांगला चेंडू होता. फुलर लेनचा ऑन साईडला चेंडूला फ्लिक केला. फक्त सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं एकूण धावा आपण 12 पाहतो. दुसरं षटक प्रोग्रेसवर असताना देवत संघाकडून देवत सागर पाटील तर अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद होणारा फलंदाज होता ताहिर पटेल. 71 धावांचं मोठं लक्ष आहे या ठिकाणी शेड्यू 11 तलोजे क्रिकेट संघाला. दुसरं षटक सागर गोलंदाजी मार्कवर तयार झालेलं. पहिल्या चेंडूवर सफलता. दुसऱ्या चेंडूवर विकेट. एकंदरीत आपण पाहिलं तर थोडीशी कठीण परिस्थिती मी म्हणेल या ठिकाणी धावा जन्मत असताना तळोजा संघाची आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज शेट्टू 11 या नावाने हा संघ या स्पर्धेत खेळतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता जे लाभेत आहे आणि फलंदाज शेट्टू स्वतः कर्णधार या ठिकाणी बाद होतो. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं दुसरं षटक प्रोग्रेसवर आहे. 3 फलंदाज या ठिकाणी शेट्टू 11 तलोजा क्रिकेट संघाचे तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज इरबाज. शट्टू आउट होऊन तंबूकडे परतताना इरबाज नवीन फलंदाज. तो तलोजा के हमारे शहजाद पटेल भी इस मंच के ऊपर हैं. उनका भी हम इस्तेकबाल करते हैं. इस मंच के ऊपर स्वागत है. मुबीन पटेल. अच्छा मुबीन पटेल के बड़े भाई मोजम पटेल के लड़के हैं. अच्छा लेकिन आज खास शेट्टू 11 टीम का मुकाबला देखने के लिए मुबीन शेठ यहाँ पर आप पधारे. बिल्कुल अच्छा लगा. कल भी उस्मान पटेल यहाँ पर खेलते हुए नजर आएगा और कल तो पूरा मैदान तो भर ही जाएगा, इसमें संदेह नहीं है. एक और वाइड गेंद अतिरिक्त रनों में लगातार यहाँ पर बढ़त होते तो 5 ओव्हर में 71 रनों का टार्गेट. 5 षटकामध्ये 71 धावांचं टार्गेटचं घेऊन या ठिकाणी होतं. 14.20च्या सरासरीने धावा जमवायच्या. त्यावेळेस मिस टायमिंग होतो. बॅक टू द बॉलर या ठिकाणी नक्कीच फ्री हिटचा चेंडू होता. त्याच्यामुळे फलंदाज या ठिकाणी पूर्णतः सुरक्षित असेल. इरबाज आणि अर्षद अशा प्रकारचे फलंदाज आत्तापर्यंत आपण पाहिलं तर डॉट चेंडू ही सगळ्यात मोठी डोकेदुखी राहिली आहे ती शेट्टू 11 तलोजा क्रिकेट संघाची. खूप चांगली गोलंदाजी, अतिशय टिचून योग्य लाईन अँड लेंथमध्ये खूप चांगलं कंट्रोल
पाहायला मिळतं गोलंदाजीच्या माध्यमातून बॅक टू द बॅक विकेट्स या ठिकाणी सातत्याने षट टू 11 क्रिकेट संघाचे या ठिकाणी पडत असताना तर उद्या या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये जे 8 संघ खेळणार आहे त्या 8ही संघांना नक्कीच सूचना असेल की आपल्याला जी वेळ दिले त्या वेळेनुसार तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. 9 वाजता नेट पहिला सामना सुरू केला जाईल. पहिला सामना सिद्धिविनायक भिंगारी वर्सेस ACC रोंजन. दुसरा सामना RD11-444-0 ओवली वर्सेस अंबिका किराणा स्टोर जय मल्हार वाशिवली. तिसरा सामना वडू नवघर 11 वडू नवघर त्यांना फाईट करेल नेरे. आणि चौथा सामना बाग 11 तलोजा विपक्ष जय हनुमान मोठी देसाई. अशा 8 संघ उद्या खेळताना दिसतील. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करतो तो सागर वाघमारे. 15 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. 15 धावा आणि विकेट जर आपण पाहिले तर 4 विकेट आतापर्यंत षट टू 11 तलोजा क्रिकेट संघाचे. तो तलोजा के हमारे मौसिम भाई के लड़के मताब पटेल यहाँ पर है तो उनका भी हम स्वागत करते हैं. बहुत से तलोजा के भी दर्शक इस समय यहाँ पर आए हैं. सभी का हम स्वागत करते हैं. कल भी काफ़ी तादाद में दर्शक यहाँ पर उपस्थित रहेंगे. मुबीम पटेल आपको भी आना है. ख़ास तौर पे जो तलोजा क्रिकेट के लिए जिन्होंने बहुत अच्छा काम किया है, बहुत अच्छे अच्छे खिलाड़ियों को मौका दिया है, ऐसे मुबीम पटेल हो, नसरुद्दीन पटेल हो, ज़बरदस्त नाइट की प्रतियोगिता जिन्हें देखने के लिए कहाँ से दर्शक आया करते थे और आज भी वही इंतजार है भगत सर उस टूर्नामेंट का. बिल्कुल दर्दी क्रिकेट प्रेमियों के लिए तलोजे की नाइट टूर्नामेंट एक उपहार रहती है और जिस प्रकार से उस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया जाता है पूरे दुनिया भर में उस टूर्नामेंट की चर्चा होती है. चाहे दुबई हो चाहे हर जगह पे इतना माहौल रहता है. सबसे ज़्यादा दर्शकों के लिए जानी जाती है संदीप पाटिल साहब तलोजे की नाइट टूर्नामेंट. मयूर वाघमारे अपने टीम की ओर से तीसरी ओवर कोटे की पहली और दूसरी ओवर अच्छी गेंद थी. विकेटों के पीछे डायरेक्ट हिट दी है क्या? बिल्कुल सिंगल यहाँ पर कंप्लीट हुई. संदीप पाटिल साहब षट टू 11 तलोजे क्रिकेट टीम 71 रनों का पीछा यहाँ पे कर रही है और थोड़ी सी पारी उनकी लड़खड़ा गई है. वजह है कि मयूर वाघमारे एंड कंपनी की बहुत ही शानदार गेंदबाजी. फिर एक बार इम्प्रोवाइज करना चाहते थे, मिस टाइमिंग हुई. रफ्तार काफ़ी तेज है मयूर की गेंदबाजी में, उस रफ्तार को परख नहीं पा रहे. बैक टू बैक बिल्कुल रुशांत ने उस कैच को कैरी किया. 5 विकेटें गिर चुके. फरहान नए बल्लेबाज फरहान, उनके साथ है बिलाल. फरहान और बिलाल ये जोड़ी काफ़ी कुछ करना पड़ेगा इस जोड़ी को क्योंकि मुकाबला लगभग छिटकता हुआ नजर आ रहा है. तीसरी ओवर मयूर कर रहे, स्कोर कार्ड के ऊपर रन उतने नहीं आ रहे, बड़े स्ट्रोक कन्वर्ट नहीं हो रहे. यहाँ से इस प्रकार के इम्प्रोवाइजेशन की जरूरत है. ये स्ट्रोक इस मुकाबले में वापसी करा के दे सकती है षट टू 11 तलोजा क्रिकेट टीम को 6 रन. तो पहले सत्र में हमने देखा था मयूर ने 3 छक्के लगाए थे फरहान को और बिल्कुल अब बारी फरहान की है. वैसा ही शानदार छक्का, एक बेहतरीन हुक किया उन्होंने, फाइन लेग के बाहर पहुंचा दिया गेंद को 6 रनों के लिए. काफ़ी ताकतवर
खिलाड़ी है फरहान शट्टू 11 तलोजा की, जो कि 7वें नंबर पर बल्लेबाजी करने के लिए है और छक्के के साथ अपने पारी की शुरुआत की है। मयूर को थोड़ा सा सोचने विचार करने के लिए मजबूर किया, थोड़े से फील्ड के जमावड़े को थोड़ा मूव करते हुए, और फरहान भी फील्ड का मुआयना करते हुए तैयार है मयूर की इस अगली गेंद को फेस करने के लिए। ओवर द विकेट ऑन साइड में इम्प्रोवाइजेशन करना चाहते थे, बहुत ज़्यादा सफल हुए ऑफ स्टंप के बाहर, गेंद विकेटों के ऊपर से विकेट कीपर के दस्तानों में गई डॉट के लिए। तीसरे प्रोग्रेस के ऊपर स्कोर कार्ड मात्र 22 के ऊपर रुका हुआ है। 71 रनों का लक्ष्य है इस मुकाबले को जीतने के लिए शट्टू 11 तलोजा क्रिकेट टीम को। देवद टीम ने एक अच्छा टारगेट सेट किया है। एक और गेंद बहुत ही लाजवाब सदी हुई गेंदबाजी, लाइन लेंथ एक्यूरेसी के साथ प्रॉपर डिलीवरी, प्रॉपर क्रिकेटिंग टेनिस बॉल डिलीवरी यहां पर करते हुए मयूर ओवर की समाप्ति, ओवर की समाप्ति। इस ओवर में मयूर ने रन खर्च किए मात्र 7, एक सफलता प्राप्त की, एक छक्का जरूर दागा था, लेकिन 4 गेंदें डॉट निकालने में कामयाब हुए थे मयूर वाघमारे। 3 ओवर का खेल समाप्त, स्कोर कार्ड के ऊपर मात्र 22 रन। इक्वेशन में बताएंगे हमारे स्कोरर, बिल्कुल 12 गेंदें और 49 रनों की 49 रनों की आवश्यकता है शट्टू 11 तलोजा क्रिकेट टीम को इस मुकाबले को जीतने के लिए। नए गेंदबाज ऋतिक वाघमारे, अपकमिंग यंगस्टर है तलोजी देवत क्रिकेट टीम की ओर से, और शट्टू 11 तलोजे की पूरी उम्मीदें इस जोड़ी के ऊपर और खास तौर पे फरहान के ऊपर टिकी हुई है, क्योंकि फरहान में वो क्षमता है गेंद को विकेट के चारों तरफ टहलाने की, बड़े लंबे हिट लगाने की, और उसका परिचय भी दिया है उन्होंने। पिछले ओवर में मयूर वाघमारे को एक शानदार छक्का दागा था। अब इस प्रकार का कोई चमत्कार इस मुकाबले को बचा सकता है, क्योंकि 12 गेंदें और 49 रनों की 59 रनों की आवश्यकता, तकरीबन 24.5 के औसत से रन जुटाने पड़ेंगे। आस्किंग रन रेट काफी ऊपर यहाँ पर ऊपर पहुंचा है। ऑफ स्टंप के बाहर गेंद को रिलीज किया, बिल्कुल वाइड, अतिरिक्त रन संख्या में बढ़त, इक्वेशन बदलता हुआ 12 गेंदें 48 की आवश्यकता। चौके छक्कों की झड़ी लगानी पड़ेगी शट्टू 11 तलोजे को स्टार ट्रॉफी में अपने चैलेंज को जीवित रखना है, तो डू और डाई की सिचुएशन है इस मुकाबले में शट्टू 11 तलोजे के लिए। ऑफ स्टंप के बाद फिर एक बार गेंद को पिच किया, लगातार 2 वाइड गेंदें। गेंदबाज ऋतिक वाघमारे शुरुआत अच्छी नहीं कर रहे, यहाँ पे जो उम्मीद थे उनसे, उस बिल्कुल उम्मीद से परे गेंदबाजी कर रहे हैं। राउंड द विकेट, कवर्स में खेला है गेंद को, स्वीप कवर का प्रोटेक्शन है वहां पर डीप में। सिंगल डबल से अब काम नहीं चलेगा, इक्के दुक्के से काम नहीं चलेगा, चौके छक्के बहुत लाजमी रहेंगे इस मुकाबले में। कमबैक करना है शट्टू 11 तलोजे को, लेकिन ऐसा कुछ करने नहीं दे रहे यहाँ पर देवत क्रिकेट टीम के गेंदबाज। फील्ड में थोड़ी सी तब्दीली की जा रही है, दाहिने और बाएं हाथ के बल्लेबाज का कॉम्बिनेशन है, और उस कॉम्बिनेशन के तहत गेंदबाज भी फील्ड में लगातार तब्दीली यहाँ पर करते हुए नजर आ रहे। ओवर द विकेट, रिवर्स अटेम्प्ट स्विच हिट करना चाहते थे, एज लगी है, अच्छी फील्डिंग का मुजाहिरा, सिंगल वहां पर कन्वर्ट की, मात्र सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ेगा। स्कोर कार्ड काफी धीमी गति के साथ, कछुए की गति से आगे बढ़ता हुआ 26 पर पहुंचता हुआ चौथी और प्रोग्रेस के ऊपर है ऋतिक वाघमारे। ओ बहुत ही अच्छी गेंद, एक और डॉट गेंद, लगातार डॉट गेंदें शट्टू 11 तलोजे काफी मुश्किल में फंसती हुई। इक्वेशन काफी ज्यादा बढ़ा हुआ है, फासला रन और गेंदों के बीच का
एक और डॉट गेंद की समाप्ति। तकरीबन देखा जाए तो इस चौथी ओवर में ऋतिक ने 2 गेंदें लगातार डॉट की है, 2 सिंगल खर्च किए पहले। हालांकि पहली अच्छी तरह से लाइन लेंथ नहीं पकड़ पा रहे थे, 2 वाइड किए थे, उसके बाद जो वापसी किए पलट कर मुड़ के नहीं देख रहे। हल चला घोट आणि खारघर, चला तयार व्हा, कारण बराच वेळ आता तुम्हाला पण झालाय, थोडा आता वॉर्मअप करा. खारघर आणि घोट आणि खारघरचे आमचे मान्यवर इथे आहेत, तर या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत. आमचे ज्ञानदेव शेठ म्हात्रे मला तरी वाटतं दिसतात तिकडे, असं वाटतंय, आले असतील तर या. चे बालकृष्ण पाटील आहेत तिकडे. हाँ, उस्मान पटेल वहाँ पर दहाड़ रहे हैं, लेकिन यहाँ पर शेट्टू 11 थोड़ी सी पिछड़ रही है. वहाँ पर 15 में 54 रन बनाए उस्मान ने. जरा तालियां हो, कल यहाँ पर वो आने वाले. ऑन साइड में इम्प्रोवाइजेशन है, देखिए बेहतरीन स्ट्रोक खेलते। इस छक्के की मदद से थोड़ी सी मजा आ रही है इस मुकाबले में। टोटल 33 के ऊपर पहुंचा, 71 रनों का लक्ष्य है। आखिरी बचेंगे अब 6। चलिए और 2 मुकाबले हैं, जरा जल्दबाजी कीजिए, थोड़ा फास्ट करिए, थोड़ा फास्ट। आखिरी की 6 गेंदें अभिजीत के लिए 38 रनों की आवश्यकता। औपचारिकता बाकी है वैसे देखा जाए तो, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। जब तक आखिरी गेंद डिलीवर नहीं होती, किसी भी प्रकार की भविष्यवाणी करना एक बहुत बड़ी जोखिम रहती है। गेंदबाज शुभम पाटिल, 6 गेंदें और बहुत विशालतम लक्ष्य है। थोड़ा फास्ट करिए, स्पीड अप करिए। राउंड द विकेट, एक और डॉट गेंद निकल गई। रनों गेंदों के बीच का फासला और बढ़ता हुआ। 5 गेंदें 38 की आवश्यकता। शुभम पाटिल, राउंड द विकेट। ऑन साइड में एलिवेशन मिला है, एक तगड़ा स्ट्रोक बल्लेबाज आदिल के बल्ले से शानदार छक्का आता हुआ। बहुत ही बेहतरीन 6 आदिल के बल्ले से। लगातार इस प्रकार की धुआंधार बल्लेबाजी करनी पड़ेगी। एक और सिंगल यहाँ पे जरूर आएगा। रसम निभानी बाकी है। 3 गेंदें जीत के लिए 31 रनों की आवश्यकता। दिल्ली काफी दूर है इस समय तलोजा क्रिकेट टीम के लिए। 3 गेंदें 31 की आवश्यकता। थोड़ा स्पीड अप करिए। 3:31 समय काफी गया इस मुकाबले के लिए भी। ओवर द विकेट। ऑफ साइड में इंप्रोवाइजेशन अच्छा है। गेंद कवर के क्षेत्र से डीप कवर सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। मौका संघर्ष कर रहा है, प्रतिकार करने की कोशिश कर रहे हैं, मार्जिन को कम कर रहा है। 44 रन को काट के ऊपर मार्जिन को कम करने की कोशिश की जा रही है फरहान की ओर से। फरहान ने काफी बढ़िया बल्लेबाजी की है। 6 गेंदें 17 रनों का योगदान रहा है फरहान का इस पारी में। इस ओवर के अंतिम 2 गेंदें शेष है और लक्ष्य बहुत बड़ा है। अराउंड द विकेट। ओ बहुत ही अच्छी गेंद, डॉट निकल गई। आखिरी गेंद इस सेकेंड इनिंग की शायद आखिरी गेंद रहेगी। खारगर और घोट टीम को तैयार रहना अगले मुकाबले के लिए।
आखिरी गेंद, बहुत ज्यादा रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। और बिल्कुल मुकाबला खत्म हुआ यहाँ पर और देवत क्रिकेट टीम ने इस मुकाबले में शानदार जीत हार दर्ज किए। जीत के लिए देवत टीम के लिए हार्दिक बधाई। और शट टू 11 तलोजी क्रिकेट टीम के लिए अगली प्रतियोगिताओं के लिए ढेर सारी शुभकामनाएं यहाँ से देंगे। संदीप पाटिल सर आइए, आइए, आपको इनवाइट किए जा रहे हैं यहाँ पे। हॅलो, येस, थँक्यू. तर आपण तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच देऊया. नक्कीच झहीर पटेल यांची फरमाईश. तर नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 13 चेंडू 23 धावा, 1 षटक आणि 3 विकेट खेळाडू आहे सागर पाटील. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सागर पाटील. अकिब पटेल, आमचे सलीम शेठ पटेल यांचे सुपुत्र अकिब शेठ पटेल आणि शहजाद. शहजाद आइए, आप भी आइए, आइए.